गावातलं बंद घर भाग 3। माया म्हणजे माधवी आता निश्चित झाली होती। ती अर्जुन म्हणजे आत्ताचा विजयराव चव्हाण याचा पर्दाफाश करणार होती। पण हे सोपं नव्हतं। गावात तो एक मोठा नेता, जमीनदार आणि लोकांचा उधारवाला देव होता। कोणी त्याच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं। मायाने आपली योजना आखली। तिनं माधवीच्या डायरीचे फोटो काढले, जुने पुरावे गोळा केले आणि गावात गुपचूप काही लोकांच्या मुलाखती घेतल्या, विशेषतः जुन्या नोकरांच्या, जे त्या वेळेला त्या हवेलीत काम करत होते। एका म्हाताऱ्या नोकराने सांगितलं, पेक्षा जास्त त्या रात्री जोराचा पाऊस होता। साहेब खूप रागात आले होते। माधवीबाई खूप रडत होत्या आणि मग त्या कधीच दिसल्या नाहीत। तिच्या हातात आता पुरावे होते, पण विजयाला सरळ भिडणं म्हणजे मरण मागवणं होतं। तरीही माया एका मोठ्या गावजत्रेच्या दिवशी, जिथं विजयराव भाषण देणार होता, माईकवर चढली। तुमच्यासमोर उभा आहे एक खून करणारा। संपूर्ण गाव थक्क। विजयराव गडबडला, तुला माहिती आहेस का कोणाशी बोलतेस? हो, मी त्या माधवीचा पुनर्जन्म आहे। आता संपूर्ण वातावरण थिजलं। मायाने पुरावे सादर केले, फोटो, डायरी, व्हिडिओ क्लिप्स, सगळं। लोक संतप्त झाले। पोलिसही बोलावले गेले। विजयरावला अटक झाली। त्याच्या चेहऱ्यावरचा गर्व पहिल्यांदाच भीतीत बदलला होता। त्याला जाताना माया म्हणाली, तू मला एक जन्म मारलास, पण या जन्मात मी तुला संपवलं।